डोंबळीच्या पिलायचा काळा लागते ना 1 महिना. सारे कपडे धुवा लागत आज मले. साफसफाई पाहिजे जराशी घरात, पण वावरात गेल्यावर काहीच नाही होत आणि घरी राहिल्यावर जीवार येते. काय हा हरभऱ्याची मूठ टाकली म्या. डोंबळीले खाऊ घातली डोंबळीले. हा खाऊ नाही घाला का तिले खाराचे घातलं बाई. आता मी जाऊ दे. जास्त तर काय नाही, पण जरासा पसारा आवरला घरातला, त्याच्यानं जरासं मोकळं मोकळं दिसू राहिलं. आणि हा असा गयाठा पडला आमच्या घरी हरभऱ्याचा हिरव्या. आणि तिकडे हाय अजून, दाखवतो तुम्हाला. कोण हा जमा करून ठेवला इकडे. निरा पेंडाईनच हिरवा हरभरा येते. हरभरा पहिल्या आला की लय नवाई होते, विकत घेऊन खावा लागते. मग काय पेंड्याच पडतात ना घरात हरभऱ्याच्या. चला मग आता कपडे घेतो धुवून आणि भांडे घेतो घासून. सगळा गयाठा पडला. तुम्हाला म्हटलं ना, घरादारातलं आवरायला बसलं की बाहेर पडते, बाहेरचं आवरायला बसलं की घरादारात पसारा पडते सगळं. हा कोंडा देऊ का बैलांना लावू? मस्त पौष्टिक खाणं चालू आहे त्याले. लंगडा हाय म्हणाले. कुटका काटका भाज्या. घे रे खाय रे, तुलेच खायला अंदा. स्वयंपाक करणं पडला तर पसारा तर होईनच ना. हे काय चिपकवतो ना एवढं ते द्या. आज मस्त बनणार आहे चटणी आणि मसाला काढून ठेवतो. मसाला भाजून घेतला मस्त. स्वयंपाक भाजी झाली. आज मसाला भाजून काढून ठेवतो मस्त. नाहीतर मग मटणाची भाजी असली की मिरे सगळे, लवंगा सगळ्या, म्हणजे की काला मोडून खाऊच नका रे. तुम्हाला गोड लागते का? मिरची भाजायला मोठं भांडं पाहिजे हो. कढई घे कढई. भांडे लय मोठे होतात मग मसाले. जीव थकेलाय सारा. जीव थकेलाय. असं मी काय हे बाजून ठेवून राहिली तशाच झाकून ठेवतो. हे काढायला आहे ना. दादा निरमा पावडर सांग ना, ते कपडे धुवायला. वर आहे निरमा पावडर. कुठे मध्ये तर दिसते इतकं राखायला का? नाही तर मग काल उकडे टाकलं होतं. पुऱ्या घालून ठेवले का? नाही, या लोकांना देतात का दादा कापूस? मस्त अशा हलक्या हलक्या मिरच्या भाजून घेतो. डबल बी म्हणजे तळून काढायची आहे चटणी. आणि या चटणीचं सुक्क मटण एवढं खास होते उन्हाळ्याचं की लयच एकदम भारी लागते. एकदम भारी लागते. बाबातच बरी लागते. तू काय करता आता? भाकर बांधून द्यायची. गाद्या दरवाजीच गाद्या करता बाई तुम्ही. ते लोणच्याची भरणी देऊ तेव्हा का लोणचं पाहिजे. ते डब्बी केली होती ना मी. ते डब्बी काय होती दिसून नाही राहिली.
डब्बीत देवा बा मस्त, सांगत नाही सुंदत नाही, पोळी खराब होत नाही, भाकरी बांधतात उकडा आहे होते आई. कोणतं वरण जिन्यावर त्यांनी द्या डब्यात आहे. हरभऱ्यानंच पोट भरते ना हो, भाकर अशी वावरात खा वाटते. घरी तर कामं झाल्याशिवाय भाकरच नाही खा वाटत मला. म्हणजे काही काम नाही म्हणून नाही, तर मग घरी राहा नाही वाटत. मस्त असं गमते वावरात, ऊनही नाही लागत थंडी नाही लागत. तिने म्हटलं पिलायला चारा बांध, तर तेवढा नाही बांधला मी. वावरात गेल्यावर करता की नाही मग. काय होणार त्या गोटी सारखं झालं आता. गाडा पाहून पाय अडे. गाडा पाहून पाय अडले तू. आज अजून सगळं झालं असतं बा, अजून सगळंच राहिलं. भांडे कुले बाहेरचं झाडून, शेण आहे तसं तशीन पडेल. याले म्हणतात गाडं पाहून पाय अडे. हे पा, मी घरी आवतो, अजून सगळा पसारा राहिला, फक्त एवढं बकरं सोडून दिलं आणि झाडून काढलं मी. आणि अजून इकडं बकरायचं झाडून तर तसंच राहिलं काढायचं. मी म्हटलं पहिले पिलायले चारा बांधून देवा, आणि बाहेरची झाडझूड तशीच राहिली अजून. आणि पसारा एवढा पडला, कपड्याचा आहे बी कालचा आणि भांडायचा आहे बी. भांडे तर वाहू राहिले इकडे ठून ठून. पण बाईले आज तब्येत बरोबर नाही, मी घरी आवतो. हे पा, मस्त पसरली गेट पुढे बास टाकून. चला मग एवढी झाडझूड करून घेतो मी. अजून पोटात तुकडा नाही चहाशिवाय. चहा तर मी 11 वाजता पेली बकऱ्या सुटल्यावर. आईले दिलं भांडे घासायला, भिडून बसल्या बसल्या मस्त अंग टाकलं होतं तिनं. माय चालली इकडे पायपीट घासू राहिली. मग भांडे रागा रागा घासू राहिली का काय पाहुणे नाही राहिली मा इकडे. मी आता बैलाले पाणी पाजून घेतो. झाली आता सध्या. हो बाई, मग आता पाय बरं कपड्याचा पसारा राहिला, तर बैलाले चारा पाणी करायचं राहिलं. तुमचे नसतील पण आहेत तर खरी. मायेच मलेच तर करायला लागते ना माय. सगळी झाडझूड झाली चकचक. फक्त लंगडूले पाणी पाजायचं राहिलं आता. मग तर घरातले कामं होतातच. धरे बाबा पी. एक बार पाणी पिऊन घेतो आणि एक बार चारा टाकून घेतो तुले. ऊन जास्त तपून राहिलं ना, आता बैलावर तीच ठेवता का मग आता कुठे ठेवू? त्याला काही जराशी सावली बिवली काही. मग आता कुठेच ठेवू. अजून पाणी तप्याचा पत्ता नाही आंघोळीले. बकऱ्या जाऊन पोचल्या वावरात आणि मस्त चरवू राहिल्या अशी. आणि माझ्या घरी चालू आहे हे कर ते कर ते कर. आता बैलाला चारा देतो हिरवा लावून. हिरवा चारा लावला की मग नाही त्याला पाण्याचं टेन्शन ना चाऱ्याचं टेन्शन. संध्याकाळ पायाची गरज नाही मग त्याला. सगळे काम उरकले बाबा आता. मस्त आहे हरभऱ्याच्या दाण्याची भाजी आणि चटणी वाटून ठेवली लाल मिरच्याची मस्त. असं मस्त अकड बकड पाहिजे खायला. हरभऱ्याचे दाणे काढून ठेवले. लय जास्त स्टॉक असला हरभऱ्याचा की दाणे भाज्या चालतात. आणि सोबतच खायला मेथीची भाजी आणि भात पण आहे. आणि सगळे काम व्हायला शिजलं. मटण मस्त, मटणही बनवून घेतलं. एक नंबर. आता मस्त जेवण करून घेतो. लय दिवसाची चालू होती दगदग जीवाच्या भोवती. आणि घरी राहिले तरी दगदग. 2 वाजता जेवण करायला. वावरात गेलो की 12 वाजता जेवण करायला. पण एवढं आहे की घरी राहिलं की काम नाही करावं लागत. जेवण केलं मस्त असं आराम चालते. आता शेंगा पायनं झाल्या. आता डबल जर शेंगा पायनं लागल्या
की जा लागीन मग डबल वावरात. त्यासाठी मस्त आता 2-3 दिवस आराम करून घेतो घरीच. बकऱ्या बांधल्या नाही. आमच्या आईचं चाललंय या नवा बाई त्यानं मसाला काढू. नेरा त्या मिक्सरातच ठेवू राहिली म्हणे. सकाळी मसाला, संध्याकाळी मसाला, सारा मसालाच मसाला. या हाताला उचलते का मी काय जण मिक्सर. चहा प्यायच्या नादात पटकन असा मसाला काढून घेतला बाया. हिरव्या मिरचीचा. आईले मटण करायसाठी संध्याकाळी. यात आहे की नाही काही पत्ती. पत्ती नाही हो बाया. पंडा पग दिसू राहिला. त्यालाही नाही पत्ती नाही. काय करता आता मी काय करता म्हणजे दुकानातून आणून काय करता.